जयदेव डोळे, सौरभ सरावते, आशा देशपांडे आणि आज पण विद्यार्थी म्हणून मित्र होता. सर्वप्रथम या कार्यशाळेचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो. मला आज बोलायचं ते वाचन या विषयावर बोलायचं आणि हा कार्यक्रम जर 1 तास उशिरा सुरू झाला असता तर मी साधारण 35-40 मिनिटं बोलायचं या तयारीने आलेलो होतो. आवाज तर येतो त्याच्यासाठी सांगितलं की वाचन हे आपलं भांडवल आहे आणि जे नेहमी तुम्हाला सांगतो वाचा आणि लिहा, त्या लेखनातून आपली प्रतिमा तयार होते. जयदेव आणि मी आम्ही दोघे जण सतत वर्गामध्ये आल्याबरोबर आजचे वृत्तपत्र वाचतो का असं विचारतो. जयदेव डोळे सतत वृत्तपत्र घेऊन येतात आणि सतत आम्ही तुमच्या मागे लागलेलो असतो की वाचन अतिशय आवश्यक आहे. वृत्तपत्रांचं वाचन माध्यमांचं प्रत्येकाने करायलाच हवं. बातम्या सुद्धा प्रकाशवृत्त वाहिन्यांवरच्या बघायला आल्या. एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्याचं वाचन जितकं चांगलं आणि ज्याला लिहिण्याचा सराव जितका चांगला, मी तुम्हाला नेहमी सांगतो ना सांगतो की लेखन हा रियाज आहे. आजच्या घटनेला तुमची कॉपी जी आहे, तुम्ही जो काही मजकूर लिहिता तो मजकूर आमच्या मसुदा जो आहे तो आमच्या इतका बरोबरीचा नसणार कदाचित, नाहीच. मग आम्ही इथपर्यंत कमीत कमी चुका असलेली जी कॉपी लिहितो, मसुदा जो लिहितो, इथपर्यंत पोहोचलो कसं? ते एखादा गायक जसा रियाज करत असतो दररोज आणि मग तो एक राग मानतो, तसं हे लेखन दररोज थोडंसं लेखन करायला हवं, दररोज थोडंसं वाचायला हवं. याचं कारण असं आहे की आपण वर्तमानात समकालात वावरणारी माणसं आहोत आणि साक्षेपी अभ्यास केल्याशिवाय, साक्षेपी वाचन केल्याशिवाय वर्तमानाचा समग्र आवाका आपल्याला येऊ शकत नाही. माझ्या वर्गात ज्यांनी माझ्या लेक्चर ऐकलं त्यांना मी 2 गोष्टी सांगितल्या की वाचन 2 गोष्टी असतात की आपली बुद्धिमत्ता असते, आपली बुद्धी असते आणि दुसरी जी असते ती सहयोगी बुद्धी असते, असोसिएट मेमरी. त्या वाचनातून तुमची असोसिएट मेमरी किती समृद्ध होत जाते याच्यावर तुमच्या लेखनाची संपन्नता अवलंबून आहे. आणि हे सगळं तेव्हाच येईल, असोसिएट मेमरी बळकट तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त वाचाल. तुम्ही सगळं वाचलं पाहिजे. तुम्ही आता आमच्यासारखी भूमिका घेण्याची गरज नाहीये. भूमिका घेण्याच्या आधी सगळं वाचलं पाहिजे. मी विचाराने कट्टर समाजवादी, पण मला हे संघाचं पीठ दिलं गडकरी साहेबांनी, माधव गडकरी साहेबांनी. मग मी संघाच्या अनुषंगाने सगळं वाचत गेलो. तोपर्यंत जे काही प्रकाशित होतं तोपर्यंत 84-85 ची गोष्ट आहे. तर ज्या विषयामध्ये आपल्याला काम करायचं आहे, रिपोर्टर म्हणून काम करायचं, ते सर्व वाचन असलं पाहिजे. आपल्याला गांधी माहीत असला पाहिजे. महात्मा गांधी वाद जो आहे, महात्मा गांधींचे विचार जे आहेत ते आपल्याला माहीत असतील तर आपल्याला हा समाजच समजू शकणार. वैयक्तिक आणि सामूहिक मूल्यांना समर्पित असं महात्मा गांधींचं लेखन आहे. आपल्याला मार्क्सही माहित असला पाहिजे, कारण मार्क्सनी वर्गीय मूल्य व्यवस्था सांगितलेली आहे. मग या दोघांमधलं साम्य काय? या दोघांचं नाव एकत्र का घेतलं जातं? तर या दोघांनाही शोषण रहित समाज हे आपल्याला लक्षात घ्यावं. हे सगळं मूलभूत असं वाचन केल्याशिवाय आपल्याला या गोष्टी कळणार नाही. किमान हे सगळे जे इझम जे आहे, हिंदुइझम आहे, मुस्लिमिझम आहे, इस्लामिझम आहे, ख्रिश्चनिझम आहे, हे सगळं आपल्याला बेसिक जे आहे, मूलभूत जे आहे ते आपल्याला वाचावं लागेल. मी माझ्या वाचनाविषयी तुम्हाला सांगणार आहे
पण माझ्या वाचनाच्या सवयीवर तुम्ही जाऊ नका. माझ्यावर वाचनाचा संस्कार मुळात माझ्या आईचा. अगदी 26-28 या मुलांना पाठ असणार. मला कधी आई माझ्या आईने शिक्षा केली नाही. आता असतात का नाही माहित नाही, पण आमच्या काळात पितळेचे असे ड्रम असायचे, पिंप असायचे. काही घोडी केली, वयच ते होतं थोडंसं असण्याचं. तर घोडी केल्याच्या नंतर माझी आई मला त्या पितळेच्या टाकीमध्ये उभी करायची, पिंपामध्ये उभी करायची आणि तरखडकरांची डिक्शनरी किंवा रेन अँड मार्टिनचं ग्रामर जे आहे, व्याकरण जे आहे ते काढून ते पाठ करायला द्यायचे. अशाही सगळ्यांना भेटली असेल असं नसतं, पण मला भेटली. मला त्या लहानपणी त्या शिक्षेचा फार कंटाळा येत नसेल, कारण गार वाटत असेल खेड्यात राहत असल्याने. आणि ते पाठ केलेले शब्द जे आहेत, तिला एक 10-15 मिनिटानंतर आठवलं की मग ती शब्दांचे अर्थ विचारत असेल आणि त्या शब्दांचे अर्थ जर सांगितले तर माझी शिक्षा माफ. पुढे माझी मी जिला माझी पत्नी म्हणून पटवलं, ती मराठीची खूप मोठी जाणकार होती. PhD केलेलं होतं मराठीमध्ये. तिच्यामुळे मला शब्दांचा लढा. मी शब्दकोडी सोडवायला, शब्दकोडी सोडवण्याचा मला माझ्या बेगममुळेच झाला. म्हणजे तुम्ही शब्दकोडांकडे लक्षही देत नसता. या शब्दकोडी सोडवण्याच्या सवयीतून मला जो शब्दांचा लढा लागला आणि मग माझं वाचन जे वाढत गेलं. माझं वाचन हे सुरुवातीच्या काळात पूर्ण मराठी होतं. मी जिल्हा परिषदेच्या शाळेतून मॅट्रिक झालेलो. कन्नड सारख्या गावातून PUC म्हणजे प्री डिग्री आणि प्रथम वर्ष मी कॉमर्समध्ये केलेलं आहे. तर तिथे मला जी वाचनाची गोडी लागली, ती वाचनाची गोडी पुढे वाढतच गेली. माझी वाचनाची सवय अतिशय विचित्र वाटू शकेल मला अशा पद्धतीचे. माझं एक पुस्तक घरी एका पुस्तकाचं वाचन चालू असेल, कारमध्ये माझ्या एका पुस्तकाचं एक पुस्तक असेल आणि ऑफिसच्या चेंबरमध्ये माझ्याकडे एक पुस्तक कायम वाचायला असेल. साधारण 84 पासून वरिष्ठ पदांवर काम करायला, त्याच्यामुळे मला केबी नसायची. तर या तिन्ही पुस्तकांच्या विषय एकच असतील असं काही नसायचं. एखादा कविता संग्रह असेल, एखादी कादंबरी असेल, एखादं वैचारिक पुस्तक असेल. एखादा पुस्तक घरी मराठी असेल, बाहेर गाडीमधलं जे आहे ते इंग्रजी असू शकेल, ऑफिस मधलं हिंदी असू शकेल. पण मला शिफ्ट होताना कधीच त्याचा त्रास झाला नाही. ही सवय चांगली का वाईट हा भाग वेगळा आहे, पण मला तो जो शब्दांचा लढा लागला आणि त्याच्यातून माझं वाचन जे व्यापक होत गेलं, त्याच्यातल्या काही गमती जमती मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही कसं वाचलं. मी तुम्हाला आरती प्रभू आणि चित्रण खानोलकर हे एकमेकाचे कोण होते वगैरे विचारणार नाही, तुम्हाला ते माहित नसणार, कारण तुम्हाला शाळेमध्ये याच्याबद्दल काही शिकवलेलं असतं. आरती प्रभू नावाची कवी होते. किती लोकांना माहिती? तुमच्यापैकी कुणालाही माहिती? असं म्हणतात, भागवतांनी लिहून ठेवलेलं आहे की आरती प्रभू जेव्हा वारले तेव्हा त्यांच्या उशीखाली एक शेवटी अर्धवट लिहिलेली कविता होती आणि त्यांचं जे पार्थिव जेव्हा त्या बेडवर उचललं तेव्हा त्या उशीखाली ती जी कविता सापडली, त्याच्यातल्या ओळी अशा होत्या. अखेरच्या वळणावर यावा मंद सुगंधी असा फुलोरा, थकले पाऊल सहज उठावे आणि जावा प्रवास. हे आरती प्रभू टोपण नाव होतं. हे चित्रण खानोलकरांचं नाव. चित्रण खानोलकर हे कादंबरी, अन्य ललित लेखन, नाट्य लेखन हे चित्रण खानोलकर नावाने करत आणि कविता लेखन मात्र आरती प्रभू या नावाने. एक अतिशय झपाटलेलं असं ते व्यक्तिमत्व होतं. त्यांच्याबद्दल असं म्हणतात, सांगितलं जातं, त्यांनी त्यांच्या एका कवितेत त्यांची भाषेवरची जी निष्ठा आहे, शब्दांचा त्यांना लागलेला जो लळा आहे, तो अशा शब्दात व्यक्त केलेला आहे की जीभ जडली तरी जे गात असतात शब्द शाबूत ठेवून, जीभ जडली तरी गात असतात जे शब्द शाबूत ठेवून,
त्यांना मरण ही एक अफवा वाटते. इतकं त्या माणसाचं शब्दावर प्रेम होतं की आपण मरूनही गेलो तर फक्त शब्दाच्या संख्येनेच मरावं, इतकी त्यांची शब्दावरची निष्ठा होती. पत्रकारितेला इतकं निष्ठावान राहण्याची गरज नाहीये माध्यमांमध्ये आल्याच्या नंतर माध्यमकर्मींना, पण आपल्याला वाचन करावं लागेल. विशेषतः लोकसत्ताचं काम सुरू करेपर्यंत म्हणजे साधारण 1984 पर्यंत मी वैचारिक फार वाचत नव्हतो. थोडंफार बेसिक जे आहे ते वाचत होतो. पण पत्रकारितेत आल्याच्या नंतर, माध्यमात आल्याच्या नंतर आणि विशेषतः राजकीय वृत्तसंकलनाच्या क्षेत्रात आल्याच्या नंतर मग हळूहळू माझं मराठी वाचन कमी झालं आणि त्याच माझ्या वाचनाच्या सवयीविषयी मी तुम्हाला सांगतो. म्हणजे आताही मला काही मुलं विचारतात की तुम्ही घरी गेल्यावर काय करतात, तर जयदेव मी एक वाचत असतो, लिहित असतो, आपल्याला दुसरं काही येत नाही. आम्हाला चित्रही काढता येत नाही, मला नाचताही येत नाही, मला गाताही येत नाही. माझं गायन ऐकलं तर तुम्ही गाणं तो कळून जा. मग आपल्याला काय करता येऊ शकतं, आपल्याला लिहिता येऊ शकतं आणि आपल्याला वाचता येऊ शकतं. तर या वाचनातून मला अनेक चांगली चांगली पुस्तकं वेगवेगळ्या ठिकाणी अशी मला वाचायला मिळाली. आणि हे सगळे प्रसंग जे होते, हे सगळे प्रसंग जे आहेत हे साधारण प्रवासातले होते म्हणून मुद्दाम आवडते. प्रवासामध्ये साधारणपणे रात्रीची जर वेळ असेल तर तेवढा एक अपवाद बघायला, तर रेल्वेचा प्रवास असो का विमानाचा असो का कारचा असो, मी साधारणपणे कुठे ना कुठे काही वाचतो. मला एक गंमत सांगतो. एकदम साताऱ्याला एकदा सरकार शासनाच्या एका उच्चाधिकार समितीच्या बैठकीसाठी गेलो होतो आणि माझ्याकडची जी ती दोन्ही पुस्तकं होती ती वाचून संपली होती, कारण मी साताऱ्याला बाहेर मुंबई गेलो होतो. माझा सातारा ते नागपूर, आधी सातारा ते पुणे आणि मग पुणे ते नागपूर असा तो प्रवास आहे. या प्रवासात वाचायला माझ्याकडे काही नव्हतं म्हणून मी त्या बुक स्टॉलवर गेलो. तर तिथे यजुर्वेदी अंत्यसंस्कार नावाचं एक पुस्तक मला सापडलं. आता खरं म्हणजे या पुस्तकाचा मला काही उपयोग नव्हता. अंत्यसंस्कार कसे करायचे, काय करायचे याच्यामध्ये त्या वयामध्ये इंटरेस्ट देण्यासारखं काही नव्हतं. पण वाचायला काही पर्याय नसल्यामुळे मी ते पुस्तक घेतलं आणि वाचून टाकलं. मग मला पुढे उत्सुकता निर्माण झाली की यजुर्वेदी ब्राह्मणांच्या अंत्यसंस्काराची पद्धत ही आहे, तर ऋग्वेदी ब्राह्मणांच्या अंत्यसंस्काराची पद्धत काय असेल. मग मी ते पुस्तक शोधून काढले. एवढी माझ्याकडे अजून आहे, औरंगाबादचा सुद्धा आहे, म्हणजे नागपूरच्या लायब्ररीत नाही. तर मग ते शोधून काढलं. मग मला ते 2-3 महिने प्रत्येक जाती धर्माच्या अंत्यसंस्काराच्या पद्धती काय ते वाचायची उत्सुकता निर्माण झाली. काही कारण नाही, पण विषयाचा औत्सुक्य निर्माण झालं. आणि ही जी उत्सुकता निर्माण होते ती पत्रकाराचं आणखी एक उत्सुकतेने चालवलेला जो नाही तो पत्रकार. त्याला सतत कशा ना कशाविषयी उत्सुकता निर्माण झाली पाहिजे आणि त्या उत्सुकतेच्या पोटी त्यांनी वाचन करून तो शोध घेतला. मी तुम्हाला प्रवासाची जी नावं सांगते ती मी कुठे कुठे जाऊन आलो वगैरे वगैरे त्याच्याबद्दलचं काही नाहीये. मी एकदा कतारहून लंडनला जातो आणि माझा जो सहप्रवासी होता तिकडे एक पुस्तक होतं. थोडा वेळाने तो असा गुंगावल्यासारखा झाला. त्याने पुस्तक बंद केलं. मी त्याला म्हणून ते पुस्तक वाचायला घेतलं. त्या पुस्तकाचा विषयच अतिशय विचित्र, म्हणजे शीर्षकच अतिशय विचित्र होतं. हाऊ द अदर हाफ डाईज. म्हणजे उरलेले अर्धे लोक कसे मरतात, अर्धे लोक कसे मरतात अशा पद्धतीने सुझन जॉर्ज नावाचा लेखक होता. आणि त्यात तो असं पुस्तक वाचत असताना ते मला इकडून दिसत होतं. त्या शीर्षकामुळे माझी उत्सुकता चाळवली गेली. म्हणून मी ते पुस्तक घेतलं. कतार ते लंडन हा साधारण 6.5-7 तासांचा प्रवास आहे. 300 पानांचं पुस्तक. मग मी पहिले ब्लर्ब वाचला.
ब्लर म्हणजे पुस्तकाच्या शेवटी त्या पुस्तकाची दिलेली जी माहिती असते, BLURD ब्लर, विशेषतः वैचारिक आणि अशा पुस्तकांसाठी असे ब्लर खूप महत्वाचे असतात. आणि मग मी ते पुस्तक भराभरा काढलं. जयदेवने ते बरोबर दिल्ली एअरपोर्टला आम्ही साहित्य संमेलन आठवून येताना तिथे 300 घराचं कादंबरी, ती 20 मिनिटांमध्ये चाळून या कादंबरीत काही दर्शन नाही असं किंवा मूळ विषय नाही असं सांगितलं. वाचनाच्या सवयीतून तुम्ही अशा गोष्टी ग्रास करत जातात. मग मी ते पुस्तक वाचलं तर तो विषय फार अफलातून होता. तो विषय असा अफलातून होता की या जगाचा धान्याचा व्यापार जो आहे हा काही धनदांडग्यांच्या हाती कसा केंद्रित झालेला आहे की मला काहीच तोपर्यंत ते अमेरिकेतले असतील, ब्रिटनमधले असतील, भारतातले असतील, चीनमधले असतील, हे असे मोजके 100-200 धनदांडगे जे आहेत त्यांच्या हातामध्ये या संपूर्ण जगाचा अन्नधान्याचा व्यापार जो आहे तो केंद्रित आहे. आणि कुठे कोणत्या पद्धतीने धान्य सोडायचं, कोणतं धान्य सोडायचं, म्हणजे पुरवठा करायचा, त्याची पद्धत काय असते, त्याच्यातून नफा कसा कमावला जातो, अशा आशयाचं ते पुस्तक. ते वाचल्याच्या नंतर माझी मतिमंद जाईल थोडा वेळ. आपल्या देशामध्ये अचानक तुरीची टंचाई होते, गव्हाची टंचाई निर्माण होते, तेलाची टंचाई निर्माण होते. किंवा हे सगळं कसं होत असेल त्याचं जे आहे ते आकलन मला त्या पुस्तकातून झालं. गमतीचा भाग म्हणजे हे पुस्तक वाचून मला वाटतं मला 15-1 वर्ष झाले असतील. आता मध्ये साधारण 6-8 महिन्यांमध्ये एकदा आमच्या पुस्तकावर विषय चालला होता, जयदेवचं वाचन किती व्यापक आहे जयदेवला हे पुस्तक माहिती मी ह्या जयदेव डोळे यांची तारीफ करण्यासाठी सांगत नाही, त्यांच्याही वाचनाचा आवाका असा अत्यंत व्यापक त्याच्याबद्दल सांगतो. तर सांगायचं तात्पर्य आहे की जेव्हा आपण उत्सुकतेने चालवलेलं असतो तेव्हा असे वेगवेगळे विषय आपल्या पाहण्यात येत असतात. 1999 ची गोष्ट आहे. मी मुंबईहून नागपूरला होता तेव्हा मी औरंगाबाद ब्युरोचा चीफ होतो, औरंगाबादला येत होतो. आणि माझ्या जो शेजारी बसलेला माणूस आहे त्याच्याकडे लाल रंगाचं एक पुस्तक होतं. लाल रंग हा पटकन तुम्हाला आकर्षित करतो, अन्य कुठला रंग आकर्षित करण्यापेक्षा. आणि त्याच्यावर सोनेरी अक्षर आणि पुस्तकाचं नाव लिहिलेलं होतं, नॉट विदाउट माय डॉटर. आता मलाही मुलगी आहे, विदाउट मुलगी म्हणजे असं काय असू शकेल. बेटी मेहमूदीचं ते पुस्तक, ते काय असू शकेल पुस्तक म्हणून मी त्या माणसाला विचारलं काय आहे. आणि ब्लर वाचतात पुन्हा पुस्तक ते करत फिरत आत्मचरित्र होतं ते करत. ही बेटी मेहमूदी नावाची जी आहे हिचं आडनाव मेहमूदी म्हणजे ती मूळची अमेरिकन आणि तिने एका इराकी माणसाशी लग्न, अफगाणी माणसाशी लग्न. ते जोपर्यंत अमेरिकेत होते तोपर्यंत सगळं काही सुखाने चालू. हे अफगाणिस्तानात शिफ्ट झाले आणि मग ती जी सगळी धार्मिक बंधनं जी आहेत ती तिच्यावर आली आणि तिला अक्षरशः जखडून टाकण्यात आणि अमेरिकेसारख्या मुक्त वातावरणात राहिल्याच्या नंतर कुणाचाही जीव जो आहे तो अशा परिस्थिती वातावरणामध्ये डुबून मारणारच. मग तिच्यावर अनेक बंधनं आली. दरम्यानच्या काळात तिला एक मुलगीही झाली आणि इतक्या तिला त्या हाल अपेक्षा सहन कराव्या लागल्या तर त्यांच्याकडे जो हाऊसकीपिंग करणारा जो स्टाफ होता त्याच्यातल्या एका स्टाफने तिला मदत केली आणि तिला असं सांगितलं की या जाचातून मुक्तता करू शकतो. मी त्याच्याबद्दल तुझ्याकडून काही देणार नाही, पण मी तुला एका विशिष्ट पॉइंट पर्यंत नेऊन पोहोचवून देईन. ही तयार झाली पण तो माणूस म्हणाला, ती व्यक्ती म्हणाली की मी एकटी जाणार नाही, नॉट विदाउट माय डॉटर, आय विल कॅरी हर विथ मी. आणि इथून त्या कादंबरी
त्या वाळवंटात शेकडो मैल पायी प्रवास करत मुलीला कडेवर घेऊन कसा प्रवास करते आणि मग अमेरिकेच्या राजदूतावासापर्यंत पोहोचते, अशी ती आत्महत्या. आता याच्यामध्ये खरं म्हणजे स्त्रीच्या एका विलक्षण जिद्दीचं सगळं वर्णन आहे. तिचं तिच्या मुलीवरच्या प्रेमाचं म्हणजे अत्यंतिक तिला किती ममत्व आहे त्याचं वर्णन. मग तिने अमेरिकन दूतावासाने तिला आश्रय दिला, मग तिची अमेरिकेला रवानगी केली. मग तिने हे पुस्तक लिहिलं, हे पुस्तक प्रचंड गाजलं. त्याचे मराठी अनुवाद आता आहे. अजूनही ती व्यक्ती मेमोरी जी आहे आता 80 वर्षाची वगैरे असेल आणि ती अजूनही अज्ञातवासात आहे. अमेरिकेमध्ये तिने आपली ओळख देऊन ती समाजामध्ये उघडपणे वावरू शकत नाही. इतका तिचा ह्याच पुस्तकामध्ये तिने जे काही वर्णन केलं, तिथली राज्यव्यवस्था, तिथली समाज व्यवस्था, तिथली बंधनं, तिथे अन्य एकूण स्त्रियांना आणि विशेषतः परदेशी स्त्रियांना भोगावा लागणारा त्रास, यामुळे त्या एका विशिष्ट देशाच्या विशिष्ट भूप्रदेशाच्या समाज व्यवस्थेचं जे दर्शन उघडत आलं, जे लोकांना झालं, त्यामुळे ते तिथले जे लोक आहेत ते चिडलेले होते, ते तिला मारणार हे स्पष्ट आहे. गमतीचा भाग म्हणजे हे पुस्तक वाचत असतानाच मला एक दिवस नानासाहेब चपळगावकरांनी, मी त्यांना सांगत होतो की मी असं आमचं भाषणावर बोलणं सुरू होतं, तेव्हा मला ब्लास्फेमी नावाच्या एका पुस्तकाचा संदर्भ दिला. ब्लास्फेमी हे आत्मचरित्रच आहे. तेहमीना दुर्राणी नावाची एक महिला आहे, पाकिस्तानी महिला आहे, अजून हयात आहे आणि एका विशिष्ट वर्गात, एका विशिष्ट देशात राहत असताना तिथे स्त्रियांना कशा पद्धतीच्या हाल अपेक्षा सहन कराव्या लागतात याचं त्याच समाजातल्या एका स्त्रीने दिलेलं वर्णन अंगावर शहारे येतात. अंगावर इतके शहारे येतात की तुम्हाला त्या क्षणी तुमची खाण्यापिण्याची इच्छा सुद्धा मरून गेलेली असते, अशा पद्धतीचे ते आहे. हे पुस्तक तिने लिहिलं, ते गोपनीयरित्या प्रकाशित झालं, प्रचंड गाजलं, त्याचे अनेक भारतीय भाषांमध्ये अनुवाद झाले. पण सांगायचं तात्पर्य हे की समाजाची सुखदुःख जी आहे ती आपल्याला समजून जर घ्यायची असेल आणि ती आपल्याला लेखनातून प्रकट करायची असेल, आपली प्रतिमा निर्माण व्हायची असेल, हे वाचन अतिशय आवश्यक आहे. 1984 मध्ये मी साधारण माधव गडकरींच्यामुळे राजकीय वृत्त संघटनांच्या क्षेत्रात आलो आणि तो माझा वाचनाचा सगळा खूप बदलला. मी मग राजकीय वाचायला लागलो आणि मग स्वाभाविक माझा फोकस मराठी भाषेकडून इंग्रजीकडे जास्त गेला. काही माझं साधारण 50-50% असं प्रमाण असतं. पण मला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. 1977 साली भास्कर लक्ष्मण भोळे यांनी राजकीय भारत नावाचं एक पुस्तक लिहिलेलं. मी आता एक 5-6 वर्षापूर्वी ते पुस्तक वाचलं, 7-8 वर्षापूर्वी. तेव्हा माझ्या लक्षात असं आलं की 1977 मध्ये भास्कर लक्ष्मण भोळे राज्यशास्त्राचे प्राध्यापक होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख होते. मूळचे जळगावचे, त्यांचं शिक्षण सगळं औरंगाबादला झालेलं. पण एखाद्या राज्यशास्त्राच्या प्राध्यापकाची राजकीय व्यवस्थेसंबंधीची समज आणि आवाका काय असतो, त्या पुस्तकातलं वाक्य न वाक्य आजच्या परिस्थितीमध्ये म्हणजे मराठीमध्ये सुद्धा अशा प्रकारची खूप चांगली पुस्तकं आहेत. आणि मला ते भोळेंनी फार पूर्वी भेट दिलेलं होतं आणि मग मी राजकीय संघटनाच्या क्षेत्रात आल्यावर पुन्हा वाचताना अशा पुन्हा एकदा वाचला तेव्हा लक्षात आलं. पण नंतर माझा सगळा ओघ जो आहे, तो वाचनाचं जे फोकस जे आहे, तो फोकस इंग्रजीकडे जास्त पडला आणि इंग्रजीमध्ये मग माझं खूप वाचन. हे वेगवेगळ्या ठिकाणी झालं, कुठे कुठे झालं, कुणी कुणी रेकमेंड केलं म्हणून झालं, काही झालं. जे आपल्याला माध्यमांमध्ये काम करताना माध्यमकर्मी या देशातली जी महत्वाची व्यक्तिमत्व आहेत
त्या व्यक्तिमत्वाविषयीची माहिती वाचणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. कारण ते माइलस्टोन आहेत या समाजात, व्यवस्थेतले, राजव्यवस्थेतले, राजकारणात. मग असंच योगायोगाने एकदा दिल्लीहून करताना त्या बुक स्टॉलवर मी चौकशी करत होतो, तर कॅथरीन फ्रँकचं इंदिरा गांधींचं एक चरित्र त्यांनी लिहिलेलं आहे आणि ते तेव्हा भारतात बॅन होतं. तर त्याने मला विचारलं की तुम्हाला पाहिजे का, असेल तर मी तुम्हाला 1,500 रुपये देतो. आपली व्यवस्था कशी आहे बघा, काँग्रेसचंच राज्य होतं, काँग्रेसच्याच राज्यात काँग्रेसनी बॅन केलेलं पुस्तक काँग्रेसच्या दिल्लीच्या विमानतळावर सहज मिळालं. मी ते पुस्तक घेतलं, वाचलं, माझ्याकडे आले आता ते, अनेकांनी वाचलं माझ्याकडून. तर इतकं सुबोध इंग्रजी आहे ते, आणि इंदिरा गांधींच्या संदर्भामध्ये इतके वेगवेगळे पैलू त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे फिरोज गांधी आणि इंदिरा गांधी यांचे सहवासातले हळवे क्षण सुद्धा त्याच्यामध्ये आहे. इतकं त्या लेखिकेने इन्व्हॉल्व होऊन त्या पुस्तकामध्ये सगळं लिहिलेलं आहे. अशी जी पुस्तकं जेव्हा तुम्हाला वाचायला येतात, इंदिरा गांधी हे या देशातलं एक अत्यंत महत्वाचं राजकीय व्यक्तिमत्व आहे. इंदिरा गांधी म्हटल्याच्या नंतर आपल्या असोसिएट मेमरीमध्ये अनेक गोष्टी जागृत होतात. फर्स्ट लेडी प्राईम मिनिस्टर, आयर्न लेडी, आणीबाणी आणणाऱ्या, गरिबी हटावची घोषणा करणाऱ्या, डिस्कवरी कार्यक्रम, 72 पुरुषांच्या मंत्रिमंडळाचं नेतृत्व करणारी एक स्त्री, त्याच्यावर बरेच आपल्या या आपला हा जो समाज जो आहे, हा समाज पूर्णपणे 1992 मध्ये दुभंगला गेला. मी त्याच्या राजकारणात जाणार नाही, आपल्याही काही दुसरी कमेंट करणार नाही. पण आपलं हे समाज मन दुभंगलं का? आपण एकमेकाकडे धर्माच्या दृष्टिकोनातून का बघायला लागलो? आपण एका विशिष्ट धर्माचा द्वेष का करायला लागलो? ह्याचं सगळं सुरू कुठे झालं? त्याचा सूत्रधार कोण आहे? त्यांनी अडवाणींचं पुस्तक आहे, माय कंट्री माय लाईफ. एवढं मोठं पुस्तक, त्याचं मराठी अनुवादही आलेलं आहे. मग या सगळ्या अनुषंगाने खूप सारं वाचन झालं. मला जेव्हा हायकोर्टाचं रिपोर्टिंग करण्याची संधी मिळाली, तेव्हा मग माझी ज्युडिशियरी विषयक खूप सारी पुस्तकं वाचून झाली. मी अशातच जस्टिस वर्सेस ज्युडिशियरी म्हणून सुधांशु रंजनचं पुस्तक वाचलं. म्हणजे न्याय आणि न्यायपालिका याच्यामध्ये काय फरक आहे, काय कसा बदल आहे, आणि त्याच्यातून कसे गोंधळ निर्माण होतात, हे असं खूप आहे. म्हणजे मी वाचलेली पुस्तकं आणि त्याच्या गमती मी तुम्हाला बरंच सांगू शकतो, पण आपण कार्यक्रमाला ऑलरेडी 1 तास उशीर झालेला आहे. तुम्हाला जयदेवचं भाषण ऐकायचं आहे, सौरभचं भाषण ऐकायचं आहे, तेव्हा मी थोडंसं आवडता घेतो. पुन्हा कधीतरी मी गप्पा मारायला होतो आलो, तेव्हा मी तुम्हाला एक पुस्तक, त्याची जन्मकथा आणि त्या पुस्तकाचा मतितार्थ, त्या अशा सगळ्या गमती मी अनेक सांगू शकेन. सांगायचं तात्पर्य आहे की वाचा आणि वाचा. हे वाचन तुम्हाला, आता मी वयाच्या 70च्या टप्प्यावर आहे, आजही लिहिताना मला संदर्भ फारसे शोधावे लागत नाही, कारण वाचनामुळे माझी असोसिएट मेमरी जी आहे ती अतिशय बळकट आहे. मला सहज सगळे संदर्भ आठवत जातात. माझी जी काही प्रतिमा एक पत्रकार म्हणून, एक संपादक म्हणून, एक लेखक म्हणून निर्माण झालेली आहे, त्याचं एकमेव कारण म्हणजे वाचन आहे. भरपूर वाचा, यशस्वी व्हा, आणि पत्रकार म्हणून तुमची प्रतिमा अतिशय उंच बनवा, अतिशय उजळ बनवा, अशा शुभेच्छा देतो.